And yes, a very special moment. खरं तर मध्ये व्यक्त करण्यासोबत लहान नसतं आणि चला खरं तर होतातच त्यांच्या जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे संगीतचे ब्लॉग्स आता अपलोड होणार आहे. पहिला डान्स आपल्या डॉक्टर अंकिताचा मी याच्यामध्ये टाकणार आहे. प्लस मी तुम्हाला हे सांगतो की आपले जे 2 ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पण मी खूप व्हिडिओज टाकणार आहे. ते कुठले, एक आदित्य सातपुते शॉर्ट्स आणि एक A7 स्टुडिओ बाय आदित्य सातपुते. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यावर मी डायरेक्ट असे रॉ आणि अनफिल्टर्ड व्हिडिओज अपलोड करणार आहे. सो ते चॅनल पण सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर पण जाऊन सगळे व्हिडिओज बघा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. आणि आता संगीतचे ब्लॉग अपलोड होतील आज. पूर्ण अजून एक 4-5 ब्लॉग नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि 24ला लग्न आहे, विसरू नका. सो हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आपल्या दोन्ही चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. बघत राहा ब्लॉग. अंकिता सातपुते प्रेझेंटिंग. सेंटर घ्या तुम्ही. म्युझिक रेडी चेक, डान्सर्स रेडी चेक आणि आजची नवरी रेडी चेक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हा. नवरी स्वतः डान्स करण्यासाठी स्टेजवर. 3, 2, 1 and go. Now this one is for my home team. Let's go.
एकदा जोरदार टाळ्या अंकितासाठी झाल्या पाहिजे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अँड येस अ व्हेरी इमोशनल मुवमेंट. खरं तर माय आणि लेकीचं हे नातं शब्दांमध्ये व्यक्त करण्यासोबत लहान नसतं आणि लग्नानंतर होणारा तो विरह आणि त्याची ही सुरुवात आणि त्यामुळे दाटून आलेले अश्रू हे खरं तर त्या दोघींनाच त्या गोष्टीचं माहिती असतं आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव असते. आणि आपल्या समोर झालेला हा मुवमेंट चला वातावरण जे आहे ते इमोशनल झालं. आता त्याला जरा आपण नॉर्मल करायचा प्रयत्न करूयात. मितेश राहू दे नको रडू यार. इट्स ओके इट्स ओके. लग्नानंतर तेच आहे पण नाही खरं तर राहायला लागतात. आणि मग ज्या बेस्ट फ्रेंड्स एकमेकांच्या होतात त्या म्हणजेच ननंद आणि भाऊजाई. आणि आता त्याच ननंदेला मी स्टेजवरती बोलवणार आहे. सोनल आता परफॉर्म करणार आहे. मितेशची बहीण आपल्या सगळ्यांसाठी सोनल फडतरे ऑन द स्टेज. एकदा जोरदार टाळ्या अंकितासाठी झाल्या पाहिजे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अँड येस अ व्हेरी इमोशनल मुवमेंट. खरं तर माय आणि लेकीचं हे नातं शब्दांमध्ये व्यक्त करण्यासोबत लहान नसतं आणि लग्नानंतर होणारा तो विरह आणि त्याची ही सुरुवात आणि त्यामुळे दाटून आलेले अश्रू हे खरं तर त्या दोघींनाच त्या गोष्टीचं माहिती असतं आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव असते. आणि आपल्या समोर झालेला हा मुवमेंट समोर फेस 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 फेस. चला वातावरण जे आहे ते इमोशनल झालं. आता त्याला जरा आपण नॉर्मल करायचा प्रयत्न करूयात. मितेश राहू दे नको रडू यार. इट्स ओके इट्स ओके. लग्नानंतर तेच आहे पण नाही खरं तर हजबंड वाईफ हे तर लग्नानंतर होतातच. त्यांच्यासोबत अजून नवीन नवीन नाते त्यात जोडले जातात आणि त्यापैकी एक नातं म्हणजे ननंद आणि भाऊजाईचं. खरं तर ह्या नात्यामध्ये